नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता नागराज आणि प्रिया एका बाई सुमन बनून फोन करायला सांगतात, जेणेकरून सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की सुमन किडनॅप झाली नाहीये, ती स्वतःहून कुठेतरी गेली आहे. पण मात्र प्रियाचं असं लपून बोलणं आणि अश्विनच्या लक्षात येतं आणि तो प्रियावर नजर ठेवून असतो. ज्यावेळेस प्रिया आता सुमनचा सगळा सामान घेऊन घराबाहेर पडत असते, त्यावेळेस अश्विनही तिचा पाठलाग करतो. नागराज आता सुमनला कुठेतरी लांब घेऊन जाणार असतो, पण मात्र अश्विनला बघता तो सुमनला तिथेच टाकून पळून जातो. तर अश्विनचं लक्ष सुमनकडे जातं आणि ती बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते. त्यानंतर तो तिला उचलून घरी घेऊन येतो आणि मित्रांनो, सुमनची अशी अवस्था बघून त्याला खरंच रडू येतं. सगळ्यांना धक्का बसतो. याच्यासोबत असं कोणी केले असेल असं सगळेजण विचारतात. तर अश्विनच्या अगोदरच लक्षात येतं की नागराज प्रिया घरी पोहोचलेले असतात. तिथे प्रिया आता नागराजला सांगू लागते की जर सुमन शुद्धीवर आली की तुमचं भांडं फुटणार म्हणजे फुटणार. तर मित्रांनो, आता डॉक्टरने तिचा उपचार केलेला असतो. अर्जुन म्हणतो की सुमन काकू शुद्धीवर आलेला आपल्याला सत्य सांगतील. पण जर आता शुद्धीवर आलो तिने सत्य सांगितलं तर नागराजची चांगलंच वाट लागणार आहे. पण आता बघूया पुढे काय होतंय. सगळं पाहणं रंजक आहे.